नमस्कार. होम मिनिस्टर कोपॉवर्ड बाय न्यूपॉन स्टारलाइट बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आता रोहिदास नगर इंदापूर या ठिकाणी आलेले आहोत. इंदापूरमध्ये पहिल्यांदाच होम मिनिस्टरचा हा कॅमेरा 14 वर्षाच्या प्रवासात पोहोचलेला आहे. मीना प्रवीण ननवरे या वहिनींना भेटून आजच्या भागात काय घडणार ते बघणार आहोत. उत्साह दिसतोच आहे. पाठीमागे छोट्या छोट्या सगळ्या माऊली सुद्धा बघितल्या तर अगदी स्वागतासाठी सज्ज आहेत. ज्या क्षणी तुमच्याशी संवाद साधून वळणार त्या क्षणी त्यांची झांज सुरू होणार. सगळे तयारीत आहेत. तेव्हा सुरुवात करूया आजच्या या भागाला. भेटूया ननवरे कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. दोन जीवांचे मिलन म्हणजे शतजन्मांच्या गाठी. प्रवीणरावांचे नाव घेते आदेश भाऊजींसाठी. काय सांगता ते ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे म्हणजे सासूबाई. नमस्कार. हे माझे मोठे सासरे. नमस्कार. हे माझी आई. नमस्कार. हे माझे वडील. नमस्कार. हे माझे छोट्या सासूबाई. नमस्कार. हे 2 नंबर सासूबाई. हो हो हो. ते 2 नंबर सासरे. बरं बरं. नमस्कार. ते तिथं छोटे सासरे. बरं बरं बरं. ही माझी ननंद आहे. नमस्कार. आणि ते ओळीने त्याच्या 5 जणी राहिलेत ना उभा. त्या माझ्या जाऊबाई आहेत. बरं या 5 त्यांची जण. मुलं. ही माझी 2 मुलं आहेत. बरं आणि हे माझा भाऊ आहे तिथे एक. बरं बरं. आणि नमस्कार. हे दीर आहेत माझे. बर. 1 2 3 4 5. प्रत्येकाला काय नंबर दिलेत वाटतं. झाली सगळ्यांची ओळख झाली. हो. आणि हा. हे माझ्या जावेची मुलं आहेत. ती बर. 1 2 3 आणि 4. आणखी एक आहे छोटं बाळ. एवढ्या जागा म्हटल्यावर असणार. चला घरात आहेत भरपूर सासरे. हा. दिसतंय घर म्हणूनच हसरे असं म्हणत सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 शाळा कुठली? कन्या प्रशाला टेंभुर्णी. अरे चिडता कशाला मला? तुमचं बालपण कुठलं? इथं इंदापुरात. इंदापुरातच. तुमच्या घरी कोण कोण होतं? लहान तुम्ही लहान होतात आमचं टोटल 27 जणांचं आता कुटुंब आहे. आता पहिले 18 जण आम्ही 8 जण भाऊ आहे. बर. आई बाबा काय करायचे? आई बाबा आमचे शूजचे दुकान आहेत ना. बर. व्यवसायच होता तो? हो व्यवसाय. मग आता तुम्ही पण तोच व्यवसाय हो करता? व्यवसाय करतो. बरं छान. आपले आई बाबा काय करायचे? वडिलांचं शूजचं पण दुकान होतं टेंभुर्णी. आणि शेती आता करत होते. शेती करते. लग्नाला किती वर्ष झाली? 14 वर्ष. मग कशी काय भेट कुठे झाली? भेट इथे इंदापूरमध्येच झाली. इंदापूरमध्ये? हो. कशी काय हो? म्हणजे मला मामाच्या घरीच दिलेले ना. मामा आहेत ते माझे. बरं. मग इथं आम्ही यायचो सुट्टीला. उन्हाळ्यात सुट्टी, दिवाळी सुट्टी आम्ही इथंच घालवायचो. इथे दिवाळी सुट्टी झाली की इकडे यायची? सुट्टीला यायचो दिवाळीला. सुट्टीलाच? हा. मग काय हो सुट्टीला आली की काय? नाही ते मला कधी बोलत नसायचे. तुमच्याशी बोलायचे नाही? अजिबात नाही. लहानपणी कधीच बोलायचे नाही का हो? नाही आम्ही बोलत नसायचो. म्हणजे तुम्ही बोलत आता खूप बोलता. सगळ्यांसमोर. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की लग्नाचा विचार कधी आला मनात? म्हणजे कोणाचा आला की घरच्यांनी ठरवलं? म्हणजे घरच्यांनी ठरवलं. हा. आणि आमचं पण म्हणजे होतं लव्ह मॅरेज आणि विथ अरेंज मॅरेज पण आहे ना. हा. म्हणजे कसं झालं? सांगितलं घरी. म्हणजे त्यांना नाही नाही, पण मला माहितीच सांगा होतं ना. तुमच्या दोघांमध्ये कधी ठरलं आधी? कितवीला होता तुम्ही तेव्हा? 10वीला. 10वीला. कुठे कसं काय? म्हणजे त्यांनी प्रपोज केलं का तुम्हाला? का तुम्ही प्रपोज केलं? नाही प्रपोज नाही केलं. मग भेटायचं होतं. येत असायचं ना. सगळ्यांना पण असं होती इच्छा की असं लग्न करायचं. म्हणजे माझ्या घरी भावाला माझ्या यांची मोठी बहीण दिली आणि मला इथं म्हणजे तसं केलं. आई माझी एकटीच आहे ना 3 भावामध्ये. बरोबर. त्याच्यामुळे ते होतं तसं करायचं घरात. अच्छा अच्छा. तुमच्या मनात होतं ना? हो. हा. तुम्ही सुट्टीची वाट बघायची? अरे लहानपणी मुलांना आवडते सुट्टी, त्यात काय एवढं असं? सुट्टीची वाट बघायची तुम्ही? त्यांचं एक बरं आहे, काही विचारा ते हसतात.
लग्न कधी झालं? तारीख काय हो लग्नाची? 21/5/2004. 21/5/2004. कालपासून पाठ केली ना? नाही मी येणार म्हणून नाही तसं माहिती लक्षात हो, असतं. माहिती मग लग्नाचा वाढदिवस साजरा करतात हो दरवर्षी, प्रत्येक वर्षी तेव्हाही हसतात तसे. हो. बरं, मला तुम्हाला विचारायचंय, वहिनींबद्दल 10 वाक्य सांगावं, यांच्या स्वभावाबद्दल 10. कशा? चांगले वाईट दोन्ही पण सांगायचे. तुम्हाला वाईट सुचले तर वाईट सांगा, काहीतरी सांगा. सांगा. स्वभाव जरा तिचा चिडचिड आहे. चिडचिड आहे. चिडचिड आहे. कधी असं म्हणजे एखादी गोष्ट लगेच सांगितली तर पटकन तिने ऐकाय पाहिजे, पण ते नाही ऐकत. ऐकत नाही. बरं, दुसरं काय नाही, वेळेवर नाश्ता चहा पाणी दिला म्हणजे बस. तुम्हाला वेळेवर चहा पाणी नाश्ता पाहिजे. म्हणजे वेळेवर म्हणजे किती वाजता वेळेवर पाहिजे तुम्हाला? वेळेवर म्हणजे कसं पटकन आवरलं की मग किती वाजता तुमचं आवडतं? 8 वाजता. सकाळी. तेव्हा तुमचा तवा बाहेर येत असेल असं. माझी मुलं 8:30ला शाळेमध्ये जाते. मग तेव्हा रेडी असतं. हो असतं मग ना. हे काय सांगताय दुकान नाही मिळत म्हणून? त्यांना म्हणजे हातात द्यायला पाहिजे असं मी तयार म्हणजे प्लेट बनवून अशा हातात दिली पाहिजे. बरं बरं, ठीक आहे. उद्यापासून हातात मिळेल. तिसरे 2 वाक्य झाली आहे फक्त. लवकर उठलं पाहिजे तिने. म्हणजे किती वाजता साधारण? तसं नाही, आता सकाळी कसं आहे, मला व्यायामाला जावं लागतं. व्यायामाला. हो, हा. तर मग मुलांचं जर आवरायचं असतं ना शाळेचं, सकाळची शाळा असते, त्यांनी लवकर आवरलं पाहिजे. ते नाही. हा, म्हणजे मुलांचं लवकर होईल, मला नाश्ता पण लवकर मिळेल. बरोबर. तुम्ही उठणार आणि फक्त व्यायामाला जाणार आहे ना? आवरायचं मुलायचं त्यांनी, नाश्ता करायचा त्यांनी. तुम्ही उठले का निघाले व्यायामाला? बघा ऐका. मी आलोय काळजी करू. चौथं वाक्य बोला. आता मी आलोच आहे. बोलाच, तुम्ही बोलाच. बोला. चौथा आला की नाही? जोर आला की नाही वहिनी? हो. मला वाटायला लागले आवाज. बरं, 4च वाक्य संपली. बरं, आता हे झाले त्यांच्यातले तुम्ही कुठल्या गोष्टी बदलल्या पाहिजेत त्या सांगितल्या. चांगल्या गोष्टी कुठल्या? स्वभाव चांगला आहे तिचा. अच्छा, 1. जीव जास्त लावते मला. तुम्हाला? लहान. बरं, 2. तिसरं? काय नाही, माझ्या आई वडिलांना, माझ्या म्हणजे चुलत्यांना म्हणजे असे बघते जास्त. चांगलं आहे. हो. ओके, वेल. बरं वहिनी, ते कधी चिडत नाहीत, त्याचं काय कारण आहे? चिडतात ना. लगेच म्हणजे शांत होतात ते. छोट्या छोट्या गोष्टींवरती राग येतो. मी म्हणजे लवकर आवाज दिला नाही गेली किंवा लवकर काही वस्तू दिली नाही हातात तर होतं तसं. बरं, राग कसा व्यक्त करतात ते? बोलतच नाहीत अजिबात. आणि या कसा राग व्यक्त करतात? चिडचिड जास्त होते. हं. ऐकायचं नाही बोललेलं. त्या 14 वर्षात कशी साथ दिली या माऊली? खूप सुंदर. कधी हसायचं, कधी रुसायचं. या खेळातल्या पहिल्या टप्प्यावरती आता वहिनी 4ही वस्तू बक्षीस मिळवणार का आपण बघणार आहोत. घरातले सगळे फक्त इथून बसूनच मदत करू शकतात, पण वहिनीने धावत जाऊन त्या 4ही वस्तू आणायच्या. 4 चिठ्ठ्या आणायच्या आणि मग ती घरात लपवलेली चांदीची अन्नपूर्णा सुद्धा घेऊन यायची. मजला वर असल्यामुळे कदाचित धावपळ करावी लागेल, त्यामुळे थोडीशी वेळ वाढवणार आहोत. 1.5 मिनिटाची वेळ तुम्हाला देणार आहोत वहिनी. पहिलं वाक्य, कांदा आणि भाकर खाऊन द्या की र. वेळ सुरू झाली. मी ना मोठ्याच्या रूम मध्ये साधनाच्या कपाटात. 20 सेकंद झालेली आहेत. लवकर. मोठ्याच्या रूम मध्ये बघ. हो, सांगा ना कुठे आहे? ट्रॉलीमध्ये. हा, ट्रॉलीमध्ये. मग सांगा ओरडून. सांगा. ट्रॉलीमध्ये. ट्रॉली मोठ्याच्या रूम मध्ये. अजून सांगा, त्यांनी ऐकलं नाही वाटतं ना. कांद्याच्या कटर मध्ये बघा ताई. लवकर सांगा, घड्याळ बंद पडलं इकडे. लवकर. ट्रॉली मध्ये बघ. ट्रॉली मध्ये नाहीतर ओरडल्या मोठ्याच्या मुळे रूम मध्ये. घड्याळ कांद्याचे आहेत. लवकर. 50 सेकंद होऊन गेली. सुखी परिवार ना नवरा कांद्याच्या परिवार. कॅरेट मध्ये पण चेक करा. कांद्याच्या कॅरेट मध्ये सांगा. मछली जल की राणी है. कुठे कुठे बघा 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 बघा. 10, 9, मिळालं. 8, 7, 6, 5, 4, 3. 1 मिनिट 28 सेकंदामध्ये वहिनी तुम्ही पोहोचलेले आहात. अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला. अभिनंदन. ही चांदीची तुळसही तुमच्या घरात आली. अभिनंदन. आणि वहिनी, ही चांदीची अन्नपूर्णा तुम्हाला मिळाली. अभिनंदन. थँक्यू.
आणि वहिनींना मिळत आहे गोल्ड विनर रिफाईंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेट बरं वहिनी, ही घरातली सगळी तुमचीच मंडळी आहेत बरोबर आहे? हो ना. या तुमच्याबद्दल पाठीमागे तुमच्या चांगलं बोलतात की वाईट बोलतात? या सगळ्या बसलेल्या आहेत ना हळदी कुंकवाला आलेल्या? बोलतात, सगळ्या छान बोलतात. चांगलं बोलतात. तुमच्याबद्दल वाईट कधी बोलतात? म्हणजे आता त्यांना म्हणजे कसं थोडंसं माझ्या तर काय स्वभावामध्ये जर समजा त्यांना बोलता आलं नाही असं सरळ तर ते असं चिठ्ठीमध्ये हे तुम्हाला बोलतात असं होईल ना. बघूया कुठल्या कुठल्या तक्रारी आहेत आणि कुणाकुणाचं काय म्हणणं आहे. पटकन रागावता, पहिला आरोप. कामात चिडचिडपणा करता, हा इंटरेस्टिंग आरोप आहे. सगळ्यांना मिळून काम दिलं तर तुम्ही थोड्या मागे सटकता. हा आरोप मान्य आहे का? नाही, अजिबात नाही. एक मिनिट थांबा, हा आरोप मान्य आहे का? मान्य. हा मान्य. काय ते आज हसून घ्या, उद्यापासून बंद होणार आहे. बघूया अजून कुठला आरोप आहे. हे खोटं कोण बोलू शकतो माहितीये ना, की तुम्ही फार समजूतदार आहात आणि खूप मायाळू आहात. असं खोटं फक्त तुमची आई बोलू शकते. बर, पुढचा आरोप. शॉर्ट टेम्पर्ड आहात. मान्य? हो खूप बडबड करता. हो होतं बोलणं माझं जास्त. बरोबर आहे. आपण एक शब्द बोलले की 10 शब्द बोलायची सवय आहे. तुम्ही काही रोज योगाला जात नाही का? रोज नवीन नवीन कारण सांगता. अर्चना शेवाळे, हो तुम्ही का? योग शिक्षक आहेत हा? त्या, योगा शिक्षक आहेत त्या. काय होतो जरा माईक घ्या जरा. आरोप काय बघूया तर. बोला. स्वभावाने खूप छान आहे पण ती योगाला रोज येतच नाही. रोज नवीन नवीन कारण सांगते. आज माझे पाय दुखतात, आज माझी कंबर दुखते, मग उद्या येते, मग 4 दिवसांनी येते, पण मला साथ देते. तिच्यामुळे आम्ही ती योगा चालू केलाय पण तीच योगाला येत नाही म्हणून मला जरा वाईट वाटतं थोडंसं. त्यांनी योगा सुरू केला ना, म्हणजे साथ दिली मला की सुरू चालू करा. करायला. हा हो ना? पण ती स्वतः येत नाहीये. तेवढ्या पुरतच होतं त्यांचं. हा मग मला कसं वाटतं तिने संपलं पण त्यांचं निरोगी कार्य, राहावं ना. संपलं बाईक. नाही थोडे ते चुकीचे योगा केले ना 1-2 मग ते मणक्याला त्रास झाला. चुकीचं शिकवता योगा. कसं येणार कोण? अरे देवा. आमचा वर्ग चालू आहे 1 वर्ष झाला 21 जुलैला. 1 वर्ष कंटिन्यू आमचा वर्ग चालू आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने चालतो. इथं आमचं मंदिर आहे रोहिदास मंदिर, त्यामध्ये आमचा वर्ग चालू आहे. तुम्हाला जायचं नाही दोघात कशाला ढकलतात तसं त्याच्यावर? तसं नाही ते त्रास व्हायला लागला त्यामुळे बंद आहे. त्रास व्हायला लागला की बंद होईल. हे सगळे आरोप आहेत. या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला मान्य आहेत का आरोप? जर मी म्हणजे चिडचिड ही जास्त राग येत असेल किंवा जास्त चिडचिड करत असेल तर मी म्हणजे उद्यापासून म्हणजे बंद करेल ते. कमी म्हणजे राग यायचा म्हणजे शांत होईल असं. बरं, म्हणजे आता उद्यापासून तुमचा राग शांत होणार आहे. हो पण फक्त ते कामात सटकणं येते त्याचं काय करणार तुम्ही? नाही मी मागे राहायची अजिबातच सवय नाही. बदलली पाहिजे. हा? मागे राहायची सवय बदलली पाहिजे. हो काय? हो. तुम्हाला आज फारच जोर आलेला दिसतो. फार बळ एकवटलंय त्यांनी. बर, यानंतरच्या खेळामध्ये आता आपण बघणार आहोत की तुम्ही चित्र कशी काढता आणि घरातले ओळखतात का. पहिलं चित्र तुम्ही काढायचंय. घ्या एक कुठलं तरी. तुम्ही नाही बघायचं. नाही नाही. किती नंबरचा आहे? अभिनंदन. वहिनींना द्या हे पहिलं 500 रुपयाचं बक्षीस. वहिनींना तुमच्या हस्ते. हा कोण काढत होता? तुम्ही ससा? मी ते बैल काढत होते. होय, मला वाटलं इंदापूरमध्ये ससा नांगर ओढतो. टेन्शन आलं मला. अभिनंदन, हे एक बक्षीस तुम्हाला मिळालं. तिसरं चित्र कोण काढणार?
कोण ते भाऊ आहे. तुमचा? त्यांनाच माहिती भाकर. नाही, मी फक्त असं गोल काढलाच नाही, काहीच कळालं नसतं. मग ते गॅस करून तवा आणि वरती टाकलं. भावानेच बाबा कशी ती भाकर ओळखली. घ्या अभिनंदन. हे आणखी 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला. थँक्यू. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशासोबत 3 वार्षिक विशेषांक. खाली डोकं वर पाय उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक. हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयात. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी खास तुमच्यासाठी. अभिनंदन. थँक्यू. इंदापूरमध्ये हा आजचा खेळ रंगतो आहे. या गप्पा सुरू आहेत आणि अशा वेळेला मगासपासून तुम्ही दोघे खूप बोललात. हो. घरातल्यांना तुमच्याबद्दल काहीतरी बोलायचंय. आधी मी सासूबाईंकडे माईक देणार आहे, कारण त्या न चुकता होम मिनिस्टर बघतात. तर सासूबाई. सून माझी प्रेमळ आहे, हा, मनमिळव आहे. असं बोलायला सांगितलंय? तसं सांगितलेलं नाही. खरंच आहे? हो. बरं बरं. आणि खुश आहात तुम्ही? सगळ्या सुना तुमच्या चांगल्या हो, आहेत? सगळे सुनत सगळ्यात चांगली कुठली सून आहे? सगळे चांगले आहेत. सगळ्यात चांगल्या आहेत. तसं वेगळं काहीच नाही. नाही का? नाही. पण ती भाकर अशीच करते का तुमची सून? नाही नाही. सासरे बोल. अतिशय मनमिळाव आणि अतिशय चांगली आहे ते. आणि ती माझी भाचीच असल्यामुळे लहानपणापासून आमच्या ते घरातच वाढल्यासारखी असल्यामुळे त्यामुळे ती फार चांगली सर्वांना सांभाळून घेते. मुलांना, नवऱ्याला काय असेल चिडचिड झाली तरी सांभाळून घेते. पण मुलाने तुमच्या काय बदल केला पाहिजे हो स्वभाव? नाही, तो पण चिडतो हा. नेहमी. ती त्यांना दापण्याचा फार प्रयत्न करतो, पण ते थोडं काय किरकोळ थोडं फार झालं की ते चिडतोच. पण त्यांनीही कमी केलं पाहिजे. तुमच्या समोर मी सांगतो त्याला. बरं झालं सांगितलं. कधी हा बदल होणार तुमचा? नाही, ते व्यवस्थित करत असते. हो नक्की? हो. मी इथून संपल्यावर शूज घ्यायला जाणार आहे आज. बरं, तुमची आई बाबा? तुमच्या इथं आई आहे आणि तिथं आई भाऊ. आईकडे द्या. आईकडे द्या. जावई छान आहे. छान आहे. आणि मुलीने काय स्वभावात बदललं पाहिजे? चिडचिडपणा कमी केला पाहिजे. 100 गुणातले 60 मार्क एकाला द्यायचे आणि एकाला 40 द्यायचे. या दोघांपैकी तर 60 कोणाला देणार आणि 40 कोणाला देणार? दोघाला सारखीच. दोघाला 60. हा. 120 झाले माऊली. सारखी दोघाला सारखी. नाही नाही, एकाला 60 आणि एकाला 40 द्यायचे तर कोणाला द्या? आता तुम्हाला सांगितलं तुम्ही परीक्षक, तर कोणाला द्या? जावयाला. जावयाला किती? 60. त्यांनी असंही दिलंय आधीच ताट. कारण ती लहानपणापासून भावाचा मुलगा आहे. होय होय. लहानपासून वाढलेला आहे. बाबांकडे स्वभाव द्या. माहित आहे. चांगला आहे जेवण. धावपळ करतो पाहुणे आले तर. हे पाहुणे घरात आले की हे बाहेर पडतात. खाण्यापिण्यासाठी धावपळ आपला. अच्छा अच्छा, म्हणजे त्यांना आदर त्यासाठी ते धावपळ करतात. व्हेरी गुड. पण चांगला जावई आहे. खुश आहात तुम्ही? कारण मुलगी जेव्हा लग्न होऊन जाते तेव्हा सगळ्यात टेन्शन आई बाबांना असतं. हा, ती घरातल्यासारखं असल्यामुळे काय अडचण काय नाही. टेन्शनच नाही. काय ते त्यांना टेन्शन. अजून कोण बोलणार जाऊबाईंपैकी? मला त्यांचा स्वभाव एवढा चांगला समजलाय की लगेच समजतं त्यांना राग कधी आलाय. बर. त्या पटपट फास्ट मध्ये चालत गेला की समजतं ह्या रागात आहेत. अच्छा, म्हणजे राग आला की या स्पीडने चालतात. काय वेगळंच आहे तुमच्या घरात. हा? तुम्हाला दोघांना मला विचारायचंय, आज क्षमा मागायची तर कोणाची? आई वडिलांची पण आणि सासू सासऱ्यांची. म्हणजे मी जर रागात काही चुकून बोलले असेल किंवा मग तर त्यांनी मला क्षमा करावी. आणि आई वडिलांची अशी इच्छा होती की मी डॉक्टर बनावे, भरपूर आणखी शिकावं पुढं, पण त्यांची ती मी इच्छा पूर्ण केली नाही. त्याच्यासाठी मी त्यांची क्षमा मागेल. आणि सासू सासरे किंवा जाऊबाईंना जर काही वाटत असेल की माझ्यामुळे त्यांना राग आले असेल किंवा मी बोलले असेल त्यांना काही रागात, त्याच्यासाठी त्यांनी क्षमा करा. एवढं. तुम्ही? मी माझ्या स्वभावात बदल करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन. चरणच पकडतो. आज जर आपल्या येण्याने इतका बदल झाला तरी सुद्धा खूप आहे. कारण त्यांनाही आज लक्षात आलेलं आहे की सगळं घर इतकं चांगलं आहे, पण तरी सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींवरून जे खटखुट होतं ना, ते जर बंद झालं तर अधिक स्मूथ पद्धतीने सगळं अजून छान वातावरण या घरात नक्की होऊ शकेल. तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा. आज तुम्ही दोघांनी जे ठरवलेलं आहे त्या पद्धतीने उद्यापासून सोबत थोडासा बदल करा, एवढंच तुमच्या दोघांकडे मागणं करतो. आणि झी मराठीकडून ही भेटवस्तू देतो तुम्हाला. अभिनंदन. वहिनींना मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी.
अभिनंदन. आजचा भाग संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.